या नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. मी फक्त या वाड्याला सांभाळतोय, दुसरं काहीच करत नाही आहे. आणि तो जसाच तसा आहे, फक्त त्याचं अलीकडे आम्ही रिस्टोरेशन केलेलं आहे. आणि रिस्टोरेशन ही प्रॉपरच्या जुन्या काळात जसं केलं जायचं अगदी त्याच पद्धतीने रिस्टोरेशन केलं आहे. मग अगदी चुन्यामध्ये चुना विटा वगैरे असं ते जो घाणीचा चुना असायचा त्याच्यातच हे रिस्टोरेशन केलं. आणि प्रॉपर रंग वगैरे ज्या जुन्या काळात वाडा आर्किटेक्टच्या ज्या काही थेअरी फिक्स आहेत तर त्याप्रमाणेच त्याचा रंग पण दिलेला आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. हे काही जुने रेडिओज आहेत. ह्या रेडिओचं आमचं जुनं कलेक्शन आहे. आता याच्यामध्ये साधारणतः हा जो रेडिओ आहे हा सगळ्यात जुना रेडिओ, माझ्या कलेक्शनमधला सगळ्यात जुना रेडिओ म्हणजे हा रेडिओ. साधारणतः 1936चा हा रेडिओ आहे, पण आता तो सध्या बंद अवस्थेत आहे. व्हॅक्यूम ट्यूब असायच्या, म्हणजे त्याला CRT ट्यूब म्हणतो किंवा आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला व्हॉलचा रेडिओ म्हणतात. हा मेड इन इंग्लंड रेडिओ आहे, पण तो आता बंद अवस्थेत, कारण की त्याला मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण तो काही रिपेअर नाही होऊ शकेल. त्यानंतर नॅशनल इको हा पण वॉल सेट आहे, वॉलचा रेडिओ आहे. त्याच्यानंतर हा फिलिप्स कंपनीचा रेडिओ आहे, हा पण वॉलचा आहे. याला म्हणजे स्टेरिओ सिस्टीम आहे, 2 स्पीकर आहेत इकडे आणि इकडे, जसं याला पण 2 स्पीकर आहे. त्यानंतर हा वरचा जो आहे तो ट्रान्झिस्टर रेडिओ आहे, मर्फी कंपनीचा. त्याच्यानंतर हा बुशचा रेडिओ आहे, बुश कंपनीचा, हा पण ट्रान्झिस्टर टाईपचा रेडिओ आहे. त्यानंतर हा फिलिप्सचा आहे, हा वॉल टाईपचा रेडिओ आहे. एक छोटा हा रेडिओ निडोचा, जसं आपण पोर्टेबल रेडिओ म्हणून त्या टाईपचा हा रेडिओ आहे. त्यानंतर हे नॅशनल पॅनासॉनिकचं टेप रेकॉर्डर आहे, किंवा आपण त्याला बूम बॉक्स म्हणूया. असं हे जुने त्या काळात खूप फेमस होतं. त्यानंतर ह्या अशा ऑडिओ कॅसेट आहेत, म्हणजे उंबरठा, देवता, ह्या ऑडिओ कॅसेट आधी यायची. त्यानंतर ही बघा, ही आहे राम लखन, ही इज HMV म्हणजे हिज मास्टर व्हॉइस या कंपनीची ही ऑडिओ कॅसेट आहे. स्मिता पाटलांचा हा सिनेमा होता उंबरठा, खूप त्यावेळेस फेमस होता. म्युझिक इंडिया कंपनी आहे, त्याची ही ऑडिओ कॅसेट आहे. असं एक प्रकारचं माझं हे रेकॉर्डचं कलेक्शन आहे. काय आपल्या कॉपीराईट इश्यूमुळे मी काही रेडिओ लावत नाही, आपले रेडिओ चांगले. त्यानंतर हा टर्न टेबल आहे, म्हणजे आधी जे ग्रामोफोन यायचे, ग्रामोफोनचं एक सुधारित रूप नंतरच्या काळात, त्याला आपण टर्न टेबल म्हणतो. ही ओडियन कंपनीची रेकॉर्ड आहे. जसं नंतर HMV हिज मास्टर व्हॉइस आपल्या भारतात खूप फेमस म्युझिक कंपनी होती. त्यानंतर मग अनेक आल्या, तर त्यात ही ओडियन कंपनीची प्रेसिंग आहे. ओडियनची आपण काय म्हणू, एक चांगली गोष्ट, ओडियनची रेकॉर्ड ही सहजासहजी खराब होत नसायची. त्यानंतर एक एंजल कंपनी यायची, त्याची रेकॉर्ड सहजासहजी खराब होत नसायची. त्यामुळे हे ओडियनची रेकॉर्ड आहे. ही रेकॉर्ड आहे यांचे जे आमिर खान यांचे जे काका आहेत, नासिर हुसेन, त्या नासिर हुसेन यांचं जे प्रोडक्शन होतं, तर त्यांच्या काकांचा हा सिनेमा होता यादो की बारात. धर्मेंद्रला घेऊन त्यांनी सिनेमा तयार केला होता. खूप आत्ताच अलीकडेच धर्मेंद्र हे जग सोडून गेले, एक चांगला कलाकार. आणि राहुल देव बर्मन, RD बर्मन यांचं म्युझिक होतं, आणि मजरू सुलतानपुरी लिरिक्स आहेत. खूप सुंदर गाणी ते. साधारणतः यादो की बारात हा सिनेमा 1973 आला. तर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही इकडे बघा, ह्या रेकॉर्डवर दिलेलं आहे 1973. 1973ची ही रेकॉर्ड आहे. आणि या रेकॉर्डची किंमत साधारणतः त्यावेळेस ₹42.50 ही रेकॉर्ड आहे, म्हणजे त्यावेळेस देखील ती खूप महाग होती.
रेकॉर्ड वगैरे ह्या त्या काळी आजही देखील काही विनाईल रेकॉर्ड मिळतात. आजही त्या काही रेकॉर्ड आहे 5-6 हजाराच्या पुढे मिळतात. म्हणजे आपल्याला असं वाटेल की ₹42.50 ही कमी किंमत आहे, पण 1973ला ₹42.50 ही किंमत खूप जास्त आहे. असं माझं कलेक्शन आहे. त्यानंतर हे जे स्पीकर आहे हे पण साधारणतः 45 ते 50 वर्ष जुने स्पीकर आहे. हे पण हीज मास्टर वॉइस HMV कंपनीचे स्पीकर आहे. तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला तो लोगो दिसेल, एक कुत्रा आहे आणि ग्रामोफोन आहे. हे HMVचा लोगो आहे. त्यानंतर हा अकाईचा ॲम्प्लिफायर आहे, इंटिग्रेटेड ॲम्प्लिफायर. त्यानंतर हे बघा, हा आमचा आजींचा फोटो आहे, पेंटिंग. त्याच्यात तुम्हाला तो ग्रामोफोन दिसत असेल. तर हा ग्रामोफोनला जी रेकॉर्ड चालायची त्याला 78 RPM असं म्हणायचं. तर त्या 78 RPM त्या रेकॉर्ड ठेवण्यासाठी हा ओरिजिनल एक लाकडी बॉक्स यायचा आधी, आणि HMV कंपनीनेच तो लाकडी बॉक्स काढलेला आहे. तुम्हाला लोगो जर दिसेल, हेज मास्टर वॉइस HMV या कंपनीचा लोगो आहे. आणि त्या रेकॉर्ड ठेवण्यासाठी साधारणतः असे लाकडी बॉक्स त्या काळात यायचे आणि याच्यात रेकॉर्ड ठेवायचे. तर रेकॉर्ड मी कपाटात ठेवले, पण तो बॉक्स आम्ही जसा तसा ठेवलेला आहे.